बीडी कामगार नगरमध्ये हादरवणारी दुर्घटना, 3 चिमुकल्यांचा जलसमाधी। बीडी कामगार नगर परिसरात रविवारी दुपारी काळजाला हात घालणारी घटना घडली आहे। खेळत असलेल्या 3 अल्पवयीन मुलांनी पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडून प्राण गमावला। या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळले। ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, वॉचमन नव्हता, सावरतेचे फलकही नव्हते। नागरिकांनी बिल्डर आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा तीव्र निषेध केला। 3 निष्पाप जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी प्रशासनाप्रती निषेध व्यक्त केला। घटनास्थळी आटगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले। पोलिसांनी शांतता राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला। घटनास्थळी धाव घेणाऱ्या माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांनी मृत मुलांच्या कुटुंबियांची भेट घेतली। बिल्डरवर कठोर कारवाई झाली पाहिजे, सुरक्षेची नियमावली पाळली नाही म्हणून 3 कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे त्यांनी ठणकावून सांगितले। तसेच बिल्डर आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पाण्यात बुडालेले मुलांचे कपडे आणि चहला तलावाच्या काठावर मिळाल्यावर उपस्थितांच्या काळजात धस्स झाले। अग्निशमन दल आणि पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मृतदेह बाहेर काढले। स्थानिक नागरिकांचा रोष वाढला आहे। हे निष्पाप जीव नसते गेले जर बिल्डरने नियम पाळले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। पुढील कारवाई गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आटगाव पोलीस करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।